अनेक ठिकाणी आरसीएफ पोलीस स्टेशनला देखील आता मला निरोप आला की तिथे सोडलेलं आहे. या सगळ्या मुलांना सोडलेली तर कॉलेजमध्ये मुलं आणि कशाची भीती नाही आहे ना. नक्कीच देशद्रोही सरकार भाजपचं आमच्या राज्यात बसलेलं आहे किंवा देशात बसलेलं आहे. जे देशासाठी तरुण रस्त्यावर येतात त्यांना अतिरेकी बोलवलं. आणि हेच पुन्हा एकदा सांगतो, जेवढी झडपशी तुमची वाढत जाईल, जेवढं तुमची पावलं सरकारकडून हिंसक होतील, तेवढं आंदोलन चिघळेल. तुम्हाला जर आम्हाला व्यक्त होऊन द्यायचं असेल शांततापूर्वक तर तसंच होऊ द्या. काल पण आपण पाहिलं असेल, काल अमित तुमच्याच घरात तिथे आपल्या शिवतीर्थावर जे आंदोलन बसले होते तिथे देखील पोलिसांनी येण्याचा प्रयत्न केला. स्वतः अमित होता, शर्मिलापती होते, सगळे उतरून त्यांच्या सोबत उभे राहिले. मी असंच ठिकाणी आम्ही करत होतो. आत्ता माझ्यासोबत अनिल परबजी, आनंदजी, प्रभूजी हे सगळेच होते, पहात आहे सगळे आम्ही या तरुणींसाठी उतरलेलो आहोत. हे कुठच्याही पक्षाचे नाही, जास्त पात धर्माच्या पुढे जाऊन तिरंग्यासाठी आणि देशासाठी, सोनम वांगचूकसाठी, अभिजित तुर्केसाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे त्याच्यासाठी पुढे आले. काय अर्जन्सी आहे हे आम्ही ऐकलं आणि आज पण त्यांनी तेच सांगितलं. आणि ह्या काय अर्जन्सी आहे अशी आमची पण केस गेली 4 वर्ष चालली. त्या काय अर्जन्सीमध्ये आहे हे पाहता पाहता 4 वर्ष निघून गेली. लोकशाहीचे पट्टापूर झाले, अनेक पक्ष फोडले गेले.